स्वामी विवेकानंदांनी परदेशात पूर्ण कार्य केलं, भारतातून परदेशापर्यंत नेलं. तुम्ही दोघांनी पूर्ण भारतात कार्य करायचं आहे. खूप मोठं तुम्हाला माधवगिरी बाबांनी प्रसाद दिलेला आहे ज्ञानाचा. तुम्ही ज्ञानाचे सागर आहात, त्यातलं थोडंसं तुम्ही वाटायचं आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची कंजूसी करायची नाही. इथं बोलवलं तिथं सरळ निघायचं, माघार घ्यायची नाही. कारण का की तुम्हाला खूप खूप दिलेलं ज्ञान आहे. त्या ज्ञानाचं खऱ्या अर्थानं तुम्ही वाटप करायचे आहे. असे राघवगिरी बाबा आपल्याला भेटले. महेशगिरी बाबा या ठिकाणचे विशेष म्हणजे आता ज्ञानेश्वर माऊली पण थोड्या दिवसात दीक्षा घेत आहे. त्यानंतर आमचे या ठिकाणचे दिलीप महाराज, त्यांना पण दीक्षा घ्यायची आहे. घ्यावाच लागणार आहे, नारायण कारण दीक्षा घ्यायला. दिलीप महाराजांना सुद्धा दीक्षा घ्यायची, त्यांना सुद्धा संसार करू द्यायचा नाही आणि जाऊ पण देणार नाही आम्ही. लक्षात राहू द्या, कारण आपल्याला बाबाजींचं कार्य करायचं आहे. किती गोड बोलतात एकामेकाला, किती अधिकाराने बोलतात आणि हे आपल्याला वाढायचं आहे. म्हणून सर्व संतांचं या व्यासपीठावर खूप मोठं अगदी गोड असं ज्ञानाचं आपल्याला अमृतपान होतं. आम्ही जास्त बोलणार नव्हतो, 5-10 मिनटं बोलू म्हणलं, घसा बसलेला आहे. परंतु व्यासपीठावर गेल्यानंतर बाबाजी काय बोलून घेतील ते सांगता येणार नाही. अजूनही परिक्रमा करत असताना आम्हाला अशीच तरुण परिक्रमा करत होते. आपल्या भागामधले काय नाव त्यांचं, संतोष महाराज. त्यांनी परिक्रमा केली आणि परिक्रमा करता करता संन्यास घेतला. विशेष अजून दुसरे महाराज महेश महाराज, त्यांचं नाव बी महेश महाराज आहे. त्यांनी परिक्रमा केली, पायात काही नाही घातलं, दिवसभर उपाशी राहिले, कुठल्याही प्रकारचं काहीच नाही. आमच्या पाठीमाग कदाचित ते जंगलामध्ये 8-9 किलोमीटर पाठीमागं राहिले का मैया त्यांना अशी फरफट दाखवायची, अरे बाळा रस्ता चुकू नको, ह्या रस्त्याने जा. स्वतः मैया त्यांना रस्ता दाखवत होती. नर्मदामध्ये एकटेच पाठीमागं जंगलात राहून जायचे. त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. त्या दोन्ही संतांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. सर्व व्यासपीठावर जेवढे संत आहे, आमचं भजनी मंडळ आहे, विश्वर महाराज आहे, दीपक महाराज आहे, आमचे प्रवीण महाराज आहे, पाठीमागचे सगळे महाराज लोकांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येत बसले भाविक भक्तगण. आपल्या या गावानं फार मोठा कार्यक्रम बघितलेले. अशा तुपाच्या बाटलीच्या बाटल्या आपण डोळे भरून पाहिल्या. आज गुलाबजाम, उद्या बालुशाही, बरोबर आहे का नाही? ह्या गावाने एवढा कार्यक्रम केला, तो आमच्या अजूनही डोळ्यात भरून उरलेला आहे. इतका सुंदर. म्हणून पहिल्यांदा गावाच्या टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. खूप खूप स्वागत आहे, म्हणून मनापासून स्वागत आहे. आणि म्हणून आम्ही एक छोटासा अभंग घेतला होता आणि महाराजांनी तो म्हणून पण दाखवला. आपण म्हणतो, काळ घालावा चिंतन, काळ घालावा चिंतन, काळ घालावा चिंतन, काळ घालावा चिंतन, काळ सारावा चिंतन, काळ सारावा चिंतन, काळ सारावा चिंतन, काळ सारावा चिंतन, एकांतवासा गंगास्थानी, एकांतवासी गंगास्थानी, पर्ववासी गंगास्थानी, पर्ववासी गंगास्थानी. ओ देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. एवढंच आहे. आमचे मोहमाळवरून आलेले त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. कारण आम्ही त्यांच्याकडे पण जातो. बाबांनी म्हणजे कोकणपासून विदर्भापर्यंत परमपूज्य माधवगिरी महाराजांनी ज्ञानाची गंगा कशी काय त्यांच्या ज्ञानानं प्रचार प्रसार केला, खरंच कौतुक आहे. बाबांनी कोकणात सुद्धा, नुसतं इकडेच नाही पण कोकणात जरी गेले तरी तिकडे सुद्धा असंच हजारो लाखो लोक पाळतात आणि त्यांना सुद्धा हे संस्काराचं गोड असं अमृत पाजलं बाबांनी. हे संस्काराचं गोड